त्यांना पाहायचं मिळाला असता मात्र जर सामना 4 षटकांचा राहिला असता तर झटपट क्रिकेट आता ट्रॉफीसाठी हा सामना खेळला जाईल, चॅम्पियनसाठी हा सामना खेळला जाईल आणि दोन्ही संघांना आपण विनंती करूया. चला बाउंड्री बक्षाचे प्रेक्षक समोर स्टेजच्या समोर पाठीमागे व्हायचंय बघा. चला सर्व प्रेक्षक सीमारेखेच्या बाहेर व्हायचंय. 1 ओव्हरची मॅच. सगळी बाहेर व्हा प्लीज, सगळी बाहेर व्हा. चला टॉस जिंकून भावाले संघानं फलंदाजी स्वीकारली. 6 चेंडूंचा सामना असणार आहे. फायनलचा सामना मागच्या वर्षी आम्ही टॉसवरती केला होता, त्याच्याकडे बॉल आउट झाला होता, मात्र आता आम्हाला फायनल करायचं आहे. चला सामना आपण सुरू करा. प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर व्हा. कोणत्या प्रकारे खेळूला त्रास होणार नाहीये, क्षेत्ररक्षण करणार नाहीची आपण काळजी घ्या, जेणेकरून आमचे सुज्ञ प्रेक्षक आहेत आपण नेहमी पाहत आलोय आणि सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. चला here we go, all set, we are get ready for the final. We will become a champion of this tournament of 2026 this year. So let's see, get ready for the final match. Yes, हॅरीने सांगितलंय all set. चला फलंदाज तयार, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण लगेच, कारण तुम्हाला उशीर होईल फलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये सूर्य पूर्ण अस्त केलाय, अजूनही उजेड आहे थोडासा आणि त्यामध्ये आपण खेळणार होता सामना. 6:25 मजा आली योगेशच्या स्पर्धेमध्ये. योगेश मडवी, सोनू असतील, आमचे जगदीश पाटील असतील, भरपूर प्रचंड मेहनत आमचे सर्व स्कोरर, MTC टीम आमची संपूर्ण, रोशन त्यांची संपूर्ण टीम, सर्वांचं स्वागत करतोय आणि वळतोय फायनल कडे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया फायनलच्या व्हेरी फर्स्ट डिलिव्हरीचं. पहिला चेंडू तयार, गोलंदाज. 6 चेंडूचा सामना, गोलंदाज तयार झालाय राजेश पाटील ऑन द राईज. व्हाट अ शॉट, ग्रेट डिलिव्हरी, तेवढा चांगला फटका आणि पहिला चेंडू होती दमदार षटकार असताना एक वेगळ्या शैलीमध्ये. यस डीज आहे बॅटमध्ये निघाला खणखणी षटकार ऑन द राईज. टॉस झालेला चेंडू, त्याला बाउन्स झालेला चेंडू योग्य पनिशमेंट देत असताना वाईड यॉर्कर, ब्युटिफुल डिलिव्हरी, बॅट ग्राउंडिंग झाली, त्याचा आवाज आमच्या कानापर्यंत पोहोचला आणि पंचाने लगेच सांगितलं का बॅट ग्राउंडिंग झाली. त्या ग्राउंडिंग बॅटचा आवाज आलाय. डॉट डिलिव्हरी. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. ओ वाईड यॉर्कर, ब्युटिफुल डिलिव्हरी आणि ह्या अस्त्राचा वापर केला जातो फलंदाजांना शांत ठेवण्यासाठी आणि तो करण्यामध्ये आलाय, यश लाभलंय ते गोलंदाज राजेशला. पहिल्या चेंडूची षटकार, नंतर डॉट. ऑन साइडला वेगवान चलत गती गोलंदाजी, क्विक डिलिव्हरी, length, line, pace, pitching, accuracy, perfection, direction, and where it's a beautiful delivery. There is a no chance for the run. कोणती संधी नाही धाब्यासाठी आणि धावसंख्या मात्र डॉट चेंडू मैदानावरती. कोणत्या प्रकारचं बक्षीस तुमचं पुकारलं जाणार नाहीये. 6 चेंडूमध्ये कॉमेंट्री कधी करणार आणि बक्षीस कधी सांगणार मित्रा. 6 धाबा दापलकावरती 3 चेंडूचा खेळ संपलाय. आता राहिले ते फक्त 3 चेंडू. फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. चेंडू मात्र लॉब खेळलाय ऑफ साइडला, लॉंग आपला चेंडू निघून गेलाय, पंचांचा इशारा येतोय. अजून एक मोठा फटका, डायरेक्ट डिक्लेअर, धावसंख्या येणार वाढणार आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 10. पहिला षटकार नंतर चौकार, मध्ये 2 चेंडू डॉट. जबरदस्त फाईट. भावाले संघ चॅम्पियन कोण बनणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली. उद्या प्रत्येक रिक्षा नाक्यावरती, प्रत्येक सलून मध्ये, प्रत्येक गावामध्ये एकच चर्चा की चॅम्पियन कोण ठरला. चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे, त्यामुळे सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. किसन मात्रे यांच्याकडून जर चिंचोली संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं प्राइज. 10 धाबा धावफलकावरती कट करण्याचा प्रयत्न. या सिटेज फिंगर गोज बाम, पर 1 विकेट गोज बाम. पहिला धक्का आणि पहिला धक्का निर्माण केला 10 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असणार आहे 10 वरती पहिला धक्का. प्रचंड प्रेक्षकांच्या उत्साहामध्ये स्पर्धा संपन्न झाली आणि यशाच्या शिखरावरती 9 पर्व इतिहासावरती एक नवीन कहाणी, नवीन एक आपली कहाणी लिहित असताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पालेगावची स्पर्धा, समीर दादांची स्पर्धा आणि जबरदस्त बुलेट ट्रॉफी आता मात्र लोकप्रिय होत चालले. 9व्या वर्षामध्ये स्पर्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि घर करत असताना जबरदस्त ॲटमॉस्फिअर. ही बुलेट दाखवली जाते, याचं उत्तर काही क्षणामध्ये मिळणार. मात्र चॅम्पियन कोण बनणार याची देखील उत्कंठा शिकायला बसते. एस विजय दादा. दादा शेवटचा चेंडू बघायचं किती मोठं आव्हान असणार आहे. भावाल्या संघाने टॉस जिंकून अत्यंत चांगला निर्णय घेतलाय. त्याने सांगितलं मी फलंदाजी करणार. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग आणि डॉट डिलिव्हरी. 1 चौकार 1 षटकार मध्ये मात्र 4 डॉट चेंडू, 2 गडी बाद. 1 चौकार 1 षटकार,
तदनंतर मध्ये एकही सिंगल नाही, एकही डबल नाहीये, एकही वाईट नाहीये, एकही नो नाहीये आणि फक्त 10 धाबा जिंकण्यासाठी 11 धाबांचं लक्ष असणार आहे चिंचवली संघा जवळ. बघा त्या चिंचवली संघासमोर 11 धाबांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. चला फिल्डिंगला लगेच जायचं आहे आपण. बाबाले टीम 10 धाबा कुठल्यात त्यानं 11 धाबांचं लक्ष. सूरजनं कुठल्यात 10 धाबा तो आऊट झाला. 5 चेंडूमध्ये 10 धाबा त्यानं कुठल्यात. त्याच्यानंतर कोणताही फलंदाज एकेदा उभारू शकला नाहीये. गोलंदाजी खूप चांगली राहिली राजेशशी. त्याने एक षटक फेकला, 10 धाबा दिल्यात. मात्र एकही चेंडू वाईट नव्हता. अनुशासित आणि डिसिप्लिन गोलंदाजी पाहायला मिळाली. 11 धाबांचं लक्ष, 11 खेळूंचा खेळ आणि 11 धाबांचं लक्ष मैदानावरती. बघायचं आहे कोण जिंकणार ही बुलेट ट्रॉफी. ह्यासाठी उत्कंठा शिकेला पोहोचते, कारण उद्या चॅम्पियन कोण बनायची चर्चा होणार संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. एका बाजूला ISPL, एका बाजूला मकर संक्रांत ट्रॉफी, तर एका बाजूला बुलेट ट्रॉफी पाहायला मिळते कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट. 11 धाबांचं लक्ष, 11 धाबांचं लक्ष तबादला करायचं आहे. प्लीज सहकार्य करा, कारण वेळ नाही आपल्याकडे. लगेच फिल्डिंग रचना करून घ्यायची. बाबाले कॅप्टन जर वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. टीम मीटिंग नकोय. 11 धाब्याचं लक्ष आणि चिंचवली संघ सामना जिंकला तर 3000 रुपयाचं प्राइज समीर भंडारी यांच्याकडून. 7 चेंडू 11 धाबा. हिअर वी गो. जस्ट 11 धाबा दूर आहे सगळे चॅम्पियन बनण्यासाठी. बघायचं धाबा उभारल्या जातील की नाहीये. ही ट्रॉफी भिवंडीमध्ये जाणार की मात्र चिंचवली गावात जाणार ह्याची उत्कंठा शिकेला पोहोचते. मजा या सामन्यामध्ये कुठे जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती थोडेसं मैदानाच्या बाहेर व्हा, कारण शेवटचा सामना संपू द्या, नंतर पूर्ण मैदान तुमचंच असणार आहे. 7 चेंडू 11 धाबा. बघायचं सामना कोण जिंकणार. सलामी जोडी धाव द्या मैदानाच्या मध्ये. वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा. प्रेक्षक वर्गाच्या समोर प्रेक्षक आहेत, प्लीज मागे व्हा. चिंचवली प्रेक्षक सूचना आपल्यासाठी, आपण पाठीमागे व्हा. बघा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी कोणताही व्यक्ती येऊ नये यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण पाठीमागे व्हायचंय. येस प्रेक्षकांना आपल्यामुळे विनंती करूया. कोणत्याही स्पर्धेला गालबोट लागलेला जाणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चला कोणत्या अनुचित प्रकार होण्याची आपण दखल घेऊया. असं वाटतं की योगेश आपण क्रिकेटला नव्हे तर जत्रेला आलोय. मशाच्या जत्रेला अशीच गर्दी असते आणि आज गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. हे क्रिकेटचं मैदान नाही तर त्याला जत्रेचं स्वरूप आलं. एवढं प्रेम केलं प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती. यश आहे या बुलेट ट्रॉफीचं, यश आहे आमच्या समीर दादांचं, यश आहे पालेगावाचं. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यात जत्रेचं स्वरूप निर्माण झालं. या स्पर्धेला प्रेक्षकांना उत्तर हवंय की कोण बनेगा चॅम्पियन. हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस ट्रॉफी अँड हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ 2026 सीझन 9. या सीझन 9चा चॅम्पियन कोण बनणार ह्याची उत्कंठा शिकेला पोहोचते. बाबाले सगळं 10 धाबा कुठल्या आहेत. चिंचवली सगळ्या कुठायचे 11 धाबा. सलामीची दाखल झाली सचिन आणि हरेश सलामीसाठी आणि योगेशाला गोलंदाजीवरती. बघायचं आहे 6 चेंडू 11 धावा. 1 लाख रुपये चॅम्पियन ट्रॉफी कोण पटकावण्याची उत्कंठा शिकेला. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू ती भावाले संघाने षटकार मारला होता, मध्ये चिंचवली संघाला डॉट केलाय. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. येणारे चेंडू आता 5. प्रेक्षक बसला नाहीये, सर्व प्रेक्षक आता उभे राहिलेत. त्यांना माहिती आहे शेवटचा क्षण आहे आणि शेवटची मांदी आली मैदानावरती. याच्यासाठी केला होता 8 तास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि क्षण गोड करण्याचा प्रयत्न प्रेक्षकाच्या माध्यमातून. 5 चेंडू गरज आहे 11 धावांची. एखादा षटकार, एखादा चौकार, एखादा डॉट, एखादा विकेट सामन्यामध्ये परिवर्तन दाखवत असतो आणि ते परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळणार. 5 चेंडू 11 धावांची गरज. थरार तर रंगलाय या ट्रॉफीचा, बुलेट ट्रॉफीचा शेवटच्या फाण्याच्या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेन. हवेमध्ये चेंडू टॉपेज लागलाय. त्याच्या चेंडू खाली बेगाला आलाय, मात्र 3 गाडा खांबी गाडा. चेंडू सेफ लँडिंग करतो. 3 धावा पूर्ण केल्यात. वाऱ्याच्या वेगानं धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. आणि हरी काय सांगतोय, क्या बात आहे. हॅरीने सांगितलं 3 धावा पूर्ण केल्यात आणि कॅच कसा सुटला तो हॅरीने दाखवला ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. 3 धावा पूर्ण करत असताना येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 8 धावांची. 4 चेंडू 8 धावा. बघायचा सामना कोण जिंकणार. ट्रॉफी चिंचवली गावात जाणार की भिवंडी तालुक्यामध्ये भावाले संघाकडे जाणार. कारण भावाले संघ दूरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय, मात्र चिंचवलीने सांगितलंय की ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. बघायचं कोण जिंकणार कोण हरणार. 4 चेंडू 8 धावा. व्हॉट अ मॅच. श्वास रोखला प्रेक्षकांना. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये रंगलेला रंगेरेस सामना. शॉट ऑफ लेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रायझिंग डिलिव्हरी आणि फलंदाजाला बीट करत असताना डॉट चेंडू. येणारे डॉट चेंडू मैदानावरती फलंदाजांना डॉमिनेट करतील, प्रेशराईज करतील, त्यांचा आत्मविश्वास कमी करतील, त्यांचं खच्चीकरण केलं जाईल. येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू 8 धावा.
व्हॉट अ मॅच. अरे स्टॅकरेंडला अरे या 60 षट चेंडू स्कूप करायचा होता मात्र नाही जमलं. शरीराला चेंडू आदळलाय आणि त्याला मिळणार फक्त एकच धाव. आता समीकरण वेगानं बदललंय. 2 चेंडू आणि गरज आहे 7 धावांची. 2 चेंडू 7 धावा. येणारा चेंडू चौकार षटकार आला तर सामना बॅलन्स राहील. सिंगल डबल आले तर सामन्यावरती पकड निर्माण करेल तो मात्र भावालय संघ. बघायचं चिंचवली संघाला ट्रॉफी खुणावतोय, भावालय संघाला ट्रॉफी खुणावतोय. 2 चेंडू 7 धावा. थरार क्रिकेटचा ऑन साइडला चेंडू फेकून दिला. हवेमध्ये चेंडू फलंदाज बाद. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता षटकार जरी मारला तरी सामना जिंकता येणार नाहीये. मात्र क्रिकेट असा खेळ आहे, जर येणारा चेंडू वाईड आला, नो आला, बिमार आला, चौकार आला त्याच्यावरती तर अजूनही काय होऊ शकतंय. येणारा चेंडू 1 आणि गरज आहे ती 7 धावांची. 1 चेंडू 7 धावा. बघायचं गोलंदाजी खूप चांगली पार मिळाली योगेशच्या माध्यमातून. जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय आणि काउंटर अटॅकला सुरुवात केली सुरुवातीपासून. एकच मोठा हिट आला नाहीये आणि त्यामुळे सामन्यामध्ये पकड निर्माण करता आली नाही आतापर्यंत चिंचवली संघाला. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर मैदानावरती. आणि शेवटची मांदी आली. शेवटचा चेंडू बुलेट ट्रॉफीचा 2026चा 1 लाख बुलेट ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी कोण उचलणार याचं उत्तर मिळणार. आणि भावालय संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. येस इज